मला काय वाटतं तुला, म्हणजे आपलं बाळ कसं असेल? तुझ्यासारखं गोड असेल का माझ्यासारखं डॅशिंग? आणि तुला सांगतो ना, मला जगातला बेस्ट बाप व्हायचा आहे अगं. म्हणजे त्याची अंघोळ करणं, त्याचं डायपर बदलायचं, त्याला खाऊ घालायचं, त्याला झोपायला घालायचं, या सगळ्या गोष्टी सगळं खूप हौसेने करायचं आहे. काय वाटतं, म्हणजे मला जमेल ना गं हे सगळं? आणि त्याचा पहिला स्पर्श, अगं पहिला स्पर्श कसा असेल त्याचा? अहो किती तो उत्साह. अरे विषय का, आपल्या खोलीत काय काय बदल करायचा ना हे सुद्धा मी ठरवलंय. थांब तुला सांगतो. म्हणजे इथे ना, इथे बाळाचा कपाट असणार आहे. हे बाळ आहे ना, आनंदाची नाही तर ऱ्हासाची नांदी घेऊन येणार आहे. सिद्धिराज आमच्या बाळासाठी खरंच किती एक्साइटेड आहेत. मला त्या जोगतिणीचं भाकीत सांगून त्यांचा मूड नाही घालवायचा आहे. देव करो आणि तिचं भाकीत खोटं ठरो आणि आमचं बाळ अनेक शुभ संकेत घेऊन या जगात येऊ. काय करावं काही सुचत नाहीये. सगळंच हाताबाहेर चाललंय. जितकं ठाम राहण्याचा प्रयत्न करतोय, हा बिल्डर अजूनच खालची पातळी काढतोय. नाही वेंकी, थांब. हे बघ, अरे अशी मारामारी करून काय होणार आहे? अरे नाही नाही बाबा, तो बिल्डर अजून काहीतरी करेल. बिल्डरला आपण कसे थांबवणार आहोत? आपण कुठवर किती प्रयत्न करणार आहे, किती प्रतिकार करणार त्याचा? मग काय आता आपण हातावर हात ठेवून बघत बसायचं का? ही इच्छा आहे का तुमची? हे सगळं आता कोणत्या लेवल पर्यंत मेसअप होणार आहे ना, काहीच कळत नाही. तेच ना. मला तर त्या क्षणी पायाखालची जमीन सरकल्यासारखंच झालं होतं. स्वतःच्या फायद्यासाठी तो बिल्डर इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं. मला ना भीती वाटते खरंच. अरे आत्ता तरी झालं का तुमचं समाधान? म्हणजे हट्ट तुमचा आणि परिणाम आम्ही भोगायचे. आता काय परत गायब होण्याची वाट बघताय का माझी बायको विद्रूप होण्याची? अरे काय बोलतोयस तू? नाही बघा बाबा, तुम्ही जर का आता सही केली नाहीत ना, तर गोष्टी आमच्या जीवावर बेततील. हा तुमचा लाडका वेंकी, तो हरीश, मी, आम्हा सगळ्यांचा जीव घेईल तो बिल्डर. नाही तरी तुम्ही तुमचा हट्ट सोडू नका, अजिबात सही करू नका, कवटाळून बसा ती जमीन. संतोष, अरे वडील आहेत ते तुझे. काय बोलतोयस तू? आणि आलायस तर किमान बायकोची चौकशी तर कर. तिला विचारलं ती बरी आहे का? या घरात आई कोणीही बरं नाहीये. हा सगळ्यांची डोकी फिरली आहेत. तुम्हा दोघांची डोकी फिरली आहेत म्हणून तुम्ही सही करत नाही आहात. हरीश, वेंकी यांचीही डोकी फिरली आहेत. यांच्या डोळ्यासमोर सगळं उद्ध्वस्त होताना दिसतंय तरी ते तुमच्याशी बोलत नाहीयेत. राहता राहिलो मी. माझं एकट्याचं डोकं ठिकाणावर असून काय उपयोग? इतका पोट तिडकीनं बोलतोय मी, पण कुणी ऐकतंय का? आता आम्हाला घालवा आणि कवटाळून बसा त्या जमिनीला, म्हणजे तुमचं समाधान होईल. मावशी, काय भारी ऍक्टिंग केली तुम्ही. काही काळ तर असं वाटलं होतं की खरोखरच्या जोगतिणात. हो मॅडम, काय समजलात तुम्ही? मी थिएटर केलंय. तुमचं काम झालं, आता मला माझे पैसे द्या. जरासं कौतुक केलं की लगेच डोक्यावर नका बसू. आणि हो, इथे तुमचे पैसेच द्यायला आले मी. हे घ्या. परत काय काम असेल ना तर सांगा. जोगतीण, कामवाली, वेटर सगळ्यांचे कॉस्ट्युम आहेत आपल्याकडं. हो, कळलं. आता या. मिस्टर कानिटकर,
हे कुठे आलोय आपण? नाही म्हणजे आपण साईट व्हिजिटला जाणार होतो ना? इथे मी एका कामासाठी फ्रिक्वेंटली येत असतो. आज असा विचार केला की तुम्हाला पण ह्या कामाचा एक इम्पॉर्टंट भाग करून घ्यावा. आय एम शुअर तुम्हालाही नक्कीच आवडेल. हो पण असं नक्की काय काम आहे इथे? ते तुम्हाला लवकरच कळेल. लेट्स गो. बरं. कम. वेलकम सर, वेलकम जयंत सर. सर केव्हापासून आम्ही तुमची वाट बघतोय. काय घेणार आपण? चहा, कॉफी, थंड काही? कॉफी चालेल. तुम्ही बसा, मी येतोच. मिस्टर कानेटकर, हं? तुम्ही या अनाथ आश्रमाला देणगी वगैरे देता? असंच काहीतरी. म्हणजे या इथल्या मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा असते माझी, तर जमेल तशी मदत करतो मी. कॉफी घ्या. थँक्यू. बाकी कसं चाललंय काम? मुलांची प्रोग्रेस काय म्हणते? आणि कम्प्युटर कोचिंग सुरू करायला सांगितलं होतं, ते काम सुरू झालं? हो सर, तुमचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे सगळं काम अगदी उत्तम चाललंय सर. पण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सुरू आहे सगळं. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद होतो. बरं, ज्या महत्त्वाच्या कामासाठी इथे आलोय ते काम करूयात. मुलं सुद्धा तुम्हाला भेटायला अगदी उत्सुक आहेत. आपण जाऊया का? साहेब, मुलांना मी बाहेर बोलवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या खास पद्धतीने बोलवलं तर खूप छान होईल आणि मुलांनाही आनंद होईल. एक मिनिट, तुमच्या स्टाईलने म्हणजे? साहेब दरवेळी आश्रमात आले की मुलांना याच पद्धतीने बाहेर बोलवतात आणि मुलं देखील उत्साहाने त्यांना भेटायला बाहेर येतात. जयंत सरांची दरवेळची भेट मुलांसाठी खूप उत्साहदायक असते. मुलांसाठी खूप करतात ते, त्यामुळे मुलं देखील आतुरतेने वाट बघत असतात त्यांची. मी पण या मुलांना भेटलं तर चालेल का? का नाही, जरूर भेटा तुम्ही. नाहीतर या आश्रमात त्यांना भेटायला कोण येतं? तुम्ही भेटलात तर खूप आनंद होईल त्यांना. तुम्ही भेटा, मी आतमध्ये बसतो.